खरं तर नाशिकमध्ये पावसाचा यंदाचं जर प्रमाण बघितलं तर काहीसं कमी आहे. मात्र एकूण सध्याची परिस्थिती बघता शेतकऱ्यांना काय आव्हान करणार, कृषी विभाग नेमकं काय उपाययोजना करत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत? आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की यावर्षीचं एल निनोचं वर्ष आहे. त्यामुळं नाशिकच नाही पूर्ण भारतामध्येच जो मान्सून आहे तो उशिरा आलेला आहे आणि आत्ता सध्या नाशिकचा विचार केला तर आज 3 जुलै आहे. 3 जुलै अखेर आत्तापर्यंत खरं तर 204 mm सरासरी पाऊस अपेक्षित होता, जो फक्त 66.5 mm आत्तापर्यंत झालेला आहे, म्हणजे 32% पाऊस आत्तापर्यंत झालेला आहे. तोच पाऊस जर मागच्या वर्षी विचार केला तर 250 mm आत्तापर्यंत होऊन गेला होता. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. आणि पेरणीचा विचार केला तर 6,40,000 हेक्टरपैकी जवळजवळ 52,000 हेक्टरपर्यंत आपली पेरणी झाली, म्हणजे 10% आपल्याकडे फक्त पेरणी झालेली आहे. परंतु आता कालपासून म्हणजे 2 जुलैपासून नाशिक जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस चालू आहे आणि हवामान अंदाजसुद्धा असा व्यक्त केलेला आहे की पुढच्या 4-5 दिवसामध्ये चांगला पाऊस होईल. हे या पार्श्वभूमीवर आता जे विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये 8 जुलैपर्यंत आपण सगळ्या पिकांची पेरणी करू शकतो, त्याला कोणताही प्रॉब्लेम नाही. पण 8 जुलैच्या पुढे जर पेरणीची वेळ आली तर यामध्ये भुईमूग, उडीद, मूग हे 3 पिकं आपण घेऊ शकत नाही आणि 15 जुलैच्या पुढे मग त्यामध्ये कापूस हे काय होतं. परंतु आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर पुढील 2-3 दिवसामध्ये पेरणीयोग्य पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये पडेल असं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने या अगोदरच सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं होते की उतरला आडवी पेरणी करणे असेल किंवा मिश्र पीक पद्धतीचा वापर असेल किंवा एकाच वेळेस सर्व पिकांची पेरणी करू नये, अशा 2-3 बाबी ज्या महत्त्वाच्या आहेत. शिवाय जी आपण पिकं लावतो आहे त्याच्यामधलं सर्वात म्हणजे कमी कालावधीची पिकं, ज्या वाहनाची कालावधी जो कमी असतो त्या वाहनाची निवड करणं आवश्यक आहे. याशिवाय दुबार पेरणीचं आत्तापर्यंत तरी आपल्याकडे काही संकट नाही, परंतु जर तशी वेळ आली तर पर्टिक्युलरली सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपलं घरचं सोयाबीनचं बियाणं वापरणं शेतकऱ्यांनी आवश्यक आहे. या सर्व अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी एल-निनोच्या धर्तीवर आणि मी आता सांगितल्याप्रमाणे जर पाऊस व्यवस्थित झाला तर सर्व काळजी घेणं आवश्यक आहे. एकूण सर पेरण्या जाईल, कारण शेतकऱ्यांची जर पेरण्या 7 जुलैनंतर आपण सांगितलं 8 जुलैनंतर जर लेट झाली तर या काही पिकांवर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? एकतर मी आता सांगितल्याप्रमाणे उडीद, मूग ही जी पिकं आहेत हे कमी कालावधीची पिकं आहेत आणि त्यांची पेरणी अगोदरच व्हायला पाहिजे. त्यामुळे 8 जुलैनंतर या पिकांची पेरणी झाली तर कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्यामुळे शक्यतो या पिकांची पेरणी 8 जुलैनंतर करू नये असं शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यामुळं या पिकांच्या ऐवजी इतर पिकं म्हणजे आपल्याकडं सोयाबीन आहे, मका आहे, बाजरी आहे, भुईमूग आहे, कापूस आहे, या पिकांची निवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे कमी कालावधीचे वाण, कारण एल निनो यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे थोडक्यात जो मान्सूनचा उत्तरार्ध आहे या कालावधीमध्ये परत सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेवटच्या पिकाच्या कालावधीमध्ये नुकसान होऊ नये हे टाळण्यासाठी कमी कालावधीचे वाण निवड करणे आवश्यक आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं तर शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत. तर बियाणे खरेदी करताना किंवा खत खरेदी करताना पक्की पावती कृषी सेवा केंद्राकडून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यामध्ये काही म्हणजे शंका उपस्थित झाली किंवा काही तक्रारी उपस्थित झाल्या तर त्याच्यामध्ये पक्कं बिल असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई करू शकू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.